पाळी सुरू होत असताना, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये मेनार्की असं म्हणतो. इंडियन स्टँडर्ड प्रमाणे बघितलं तर साधारण मेनार्की किंवा पाळी सुरू होण्याचं वय हे 12 ते 14 गृहीत धरण्यात येतं. सध्या गेल्या काही वर्षात आम्ही असं बघतो आहे की पाळी सुरू होण्याचं वय हे थोडं अलीकडे शिफ्ट झालंय. साधारण 10 वर्षाच्या मुली असताना सुद्धा बरेचदा आपण बघतो, पर्टिक्युलरली शहरांमध्ये पाळी लवकर सुरू होण्याचे इन्सिडेन्सेस आपण बघतो, ज्याला आम्ही थोडंसं प्रिकॉशन्स प्युबर्टी किंवा अर्ली प्युबर्टी असं म्हणतो. पाळी सुरू होत असताना आई वडिलांनी मुलीला ही सगळी प्रक्रिया सांगणं, समजावणं आणि तिच्याशी मोकळेपणे या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं हे खूप महत्त्वाचं असतं. की मुलीच्या शरीरामध्ये काय प्रकारचे बदल होत आहेत हे मोकळेपणे तिच्याशी बोलणं. आज खूप वेळा असं होतं की ज्या वेळेला पाळी सुरू होते त्यावेळेला मुलींनाही माहितीच नसतं की आपल्या शरीरात काय बदल होत आहेत. त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रक्रियेची माहिती मिळवून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजकाल विविध प्रकारे शाळांमध्ये याबद्दल लेक्चर्स घेऊन मुलींना एज्युकेट केलं जातं. पण आई वडिलांनी सुद्धा त्यांच्याशी हे बोलणं, आईने मुलीला समजावून सांगणं मोकळेपणे की काय शरीरामध्ये बदल होणं एक्सपेक्टेड आहे, पाळी सुरू होणार, रक्तस्राव होणार म्हणजे नक्की काय होणार,